आणि आता बातमी आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांसंदर्भात। सुपेकरांना अंजली दमानी यांनी पोलीस निरीक्षकांकडून वसुलीचा नवा आरोप केला। तर आतापर्यंत 6 ते 7 आरोप होऊन देखील सुपेकर मात्र कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीत। उलट मीडियाने प्रश्न विचारताच त्यांची मुजोरी पाहायला मिळाली। पाहूयात। वैष्णवी हगवणे प्रकरणामधून आरोपांच्या घेऱ्यात आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर 6 मोठे आरोप झाले। माध्यमांनी त्यावर त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण सुपेकरांची मुजोरी पुन्हा एकदा दिसली। माध्यमांचा माईक त्यांनी हाताने झिडकारला। सर 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 तुम्ही काय सांगा सर, तुम्ही ऍटलीस्ट तुमची बाजू तर मांडा सर। सर 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 तुम्ही काय सांगा सर, तुम्ही ऍटलीस्ट तुमची बाजू तर मांडा सर। सर 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 तुम्ही काय सांगा सर, तुम्ही ऍटलीस्ट तुमची बाजू तर मांडा सर। सुपेकर यांच्यावर जे 6 आरोप झाले ते फार गंभीर आहेत। वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर आरोपी पती आणि भाचा शशांक हगवणेला मदत केल्याचा पहिला आरोप सुपेकर यांच्यावर झाला। शशांक हगवणेला पिस्तुलाचा परवाना सुपेकर यांच्या सांगण्यावरून देण्यात आला असा आरोप आहे। कैद्यांना दिवाळीमध्ये फराळामध्ये आर्थिक अपहाराचा आरोप राजू शेट्टीने केला। तर बीडच्या जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडकडे 300 कोटींची मागणी केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। तर मूळ पुण्यातला आणि अमरावतीच्या जेलमध्ये शिफ्ट झालेला कैदी गायकवाड याच्याकडे 500 कोटी मागितले असा आरोपही करण्यात आलाय। गायकवाड यांचंच लॉकरमधील सोनं जप्त करताना 150 कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप वकील निवृत्ती कराड यांनी सुपेकर यांच्यावर केलाय। मात्र एकाही आरोपावर जालिंदर सुपेकर ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाहीत। मात्र दुसरीकडे भाजपचेच माजी आमदार भीमराव धोंडेंनी मात्र सुपेकरांची पाठराखण केली। कैद्यांकडून 300 ते 500 कोटी अधिकारी कसा मागू शकतो, पोलिसांची बदनामी करू नका असं धोंडे म्हणतायत। जसं आपल्याला कळलं की इकडे पुण्यात सुद्धा एक जे पीआय आहेत ते सुद्धा सुपेकरांचे नातलग आहेत आणि ते सुद्धा हगवणे कुटुंबाला मदत करत होते। त्यामुळे यांचं काही असं नातलगांचं जाळच आहे की काय असा प्रश्न पडतो। 1,500 कोटीची तुमची संपत्ती आहे, तर त्यातले 500 कोटी जर तुम्ही मला दिलेत तरच तुम्ही जेलमधनं बाहेर या, नाही तर इथे सडत राहाल असं म्हणून त्यांनी मागणी केली आहे। अतिशय गंभीर आहे। 300 कोटी 500 कोटी असे आकडे बद्दल पोलीस खात्याचं नाव घेऊन चर्चा करणं, कायद्याकडून 300 कोटी रुपयाचा मागणी कुठलाही महाराष्ट्राचा अधिकारी करू शकत नाही। ही चुकीची गोष्ट आहे। यामुळे पोलिसांचं नीतिधैर्य कमी होतं, पोलीस बदनाम होतात। कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत किंवा गोष्टी आहेत, वक्तव्य आहेत ते माध्यमाला करू नये। त्यातच आता सुपेकर प्रत्येक पीआय कडून पैसे आणि दिवाळीमध्ये 1 तोळं सोनं घेतात असा नवा आरोप अंजली दमानिया यांनी केला। या संदर्भात आपण फडणवीसांना पत्र लिहिणार असं दमानिया यांनी म्हटलंय। प्रत्येकाकडनं, प्रत्येक पीआय कडनं ते पैसे घ्यायचे, ते सोन्याचं 1 तोळा घ्यायचे दिवाळीला पण, आणि जळगावची मिठाई लई भारी अशा यांनी त्यांनी तो एक पूर्ण मालिकाच त्यांच्या विरुद्ध केली होती। आणि या सगळ्या गोष्टी अतिशय सिरियस आहेत आणि गृह मंत्रालयाला मी याच्याबद्दल पण लिहिणार आहे। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साइड पोस्टला टाकलेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली जाईल। जालिंदर सुपेकर कारागृह महासंचालक होते, पण वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी भाचा शशांकला मदतीचे आणि नंतर वसुलीचे आरोप झाल्यानंतर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली झाली। मात्र अद्याप एकाही आरोपावर ऑन कॅमेरा ते बोलले नाहीत। मात्र TV9शी बोलताना त्यांनी आरोप निरर्थक आणि बदनामीसाठी असल्याचं म्हटलंय। अर्थात आरोपांची चौकशी होईल हे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। पुण्याहून रणजित जाधवसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव